नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने. यूट्यूबच्या बातमी.इन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. मित्रांनो, शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघात आता शेवटचे 5 ते 6 दिवस राहिलेत प्रत्येक उमेदवाराला प्रचारासाठी. आणि आता आरोप प्रत्यारोपाच्या फेरी सुरू झालेल्या आहेत. एकमेकांवर आरोप करण्यात येत आहेत. आज आपल्याबरोबर आहेत महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार दत्ता बहिरट, ज्यांच्यावर 1-2 मेजर आरोप केले जात आहेत. ते नक्की काय आहेत आणि त्यांच्याकडनं काय उत्तर मिळतं ते आता आपण बघूयात. बापू नमस्कार. नमस्कार. सगळ्यात महत्त्वाचे 2 आरोप, बाकीचे तर आहेतच, पण आपण टप्प्याटप्प्याने घेऊयात. की आता जी चालू आहे की एकतर मागची निवडणूक झाली ज्यावेळेस विधानसभेची संपली आणि तुम्ही थोड्या मतांनी पराभव झालात, पण त्यानंतर 5 वर्ष तुम्ही मतदारसंघात फिरकलाच नाही, असा एक आरोप आहे. काय सांगाल त्याबद्दल? ते हा जोकच आहे खरं तर. 5 वर्ष मतदारसंघात नाही तर मी ह्या प्रभागामध्ये जी कामं केली ती व्हॉट्सअपला आहेत, व्हिडिओमध्ये आहेत, यूट्यूबला आहेत, माझ्या मतदारांपर्यंत आहेत. मी माझे स्वतःचे निधी टाकून पाईपलाईन केलेले आहेत, रस्ते केलेले आहेत, अनेक गोष्टी केलेल्या आहेत. ह्याच्यामध्ये 5 वर्ष सातत्यानं दिवसरात्र माझा सगळ्यांशी संपर्क आहे. ज्यांनी कोणी आरोप केले असेल त्याला कदाचित डोळ्याला चष्मा नीट लावा आणि बघा. तुम्हाला जर रेकॉर्ड पाहिजे असेल तर या माझ्याबरोबर, मी तुम्हाला दाखवतो. मी 5 वर्ष पुढं होतो ते तुम्ही तुमचं बघा. माझ्या संदर्भात नाही, मला माझी जनता सगळ्यांना माहिती आहे की मी माणसातच होतो. बरं. आणि त्यातल्या त्यात पहिलं 2.5 वर्ष करोना काळाने संपूर्ण देशालाच व्यापलेलं होतं. त्या करोनामध्ये सुद्धा तुम्ही नव्हतात, म्हणजे दिसला नाहीत किंवा लोकांना मदत करताना दिसला नाहीत, असा एक आरोप आहे. अहो, हे आरोप करणारे काय मूर्ख आहेत का हो? ह्यांना समजत नाही. करोनाच्या काळामध्ये सर्वात जास्त पुण्यामध्ये काम करणारा कोण असेल तो दत्ता बहिरट आणि त्याचा मित्रपरिवार होता. माझे स्वतःचे 5 ट्रॅक्टर, 1 टँकर घेऊन, बाकीची सगळी माझी टीम घेऊन अख्खं पुणे शहर, शिवाजीनगर अख्खं मी रोज 25,000 लिटर औषध फवारत होतो. ही सगळी यंत्रणा मला माहिती. पुण्यातली रेड लाईटसुद्धा मी फवारून घेतली. सगळे ऑफिसेस मी करून घेतले. शिवाजीनगरचा कोपरा ना कोपरा मी रोज 25,000 लिटर औषध फवारत होतो. ही सगळी टीम कार्यरत होती. औषधं गोळ्या देत होतो, मास्क देत होतो. त्यानंतर आमची जेवणावळी होती. त्यानंतर आमचे 13 किलो भाजीचे किट होते, रेशनिंगचे किट होते. 20-20 हजार किट वाटलेत मी. आणि ह्याचे सगळे फोटो बिटो सगळे व्हिडिओवर आहेत. व्हिडिओ चेक करा, दत्ता बहिरट पाटीलमध्ये जा आणि तुम्हाला कळेल करोनामध्ये मी कुठं होतो ते. अरे, करोनामध्ये सगळ्यात जास्त काम केलं असेल तर मी माझ्या पाठीवर शाबासकीचे थाप टाकलेली आहे सगळ्यांनी. हे काय सांगता चुकीचं? तुम्हाला जर समजत नसेल, तुमच्या डोळ्यावर चष्मा कुठला आहे तो बघा. अहो, त्या करोना काळाच्या काळामध्ये माझे शेतामधले 5 ट्रॅक्टर, 1 टँकर, 50 लोकांची टीम हे घेऊन रोज हायपर क्लोराईड जे आहे ते मी 25,000 लिटर रोज फवारत होतो, रोज. आणि ह्या सगळ्या संदर्भात मला आपली पुण्यातली जी रेड लाईट एरिया आहे, माझ्या टँकरवर जो नंबर होता त्या नंबरवरनं कॉल केला आणि त्या माझ्या भगिनींनी सांगितलं, ये भैया इधर कोई ध्यान नहीं देता है तो इधर आप कर सकते हो क्या. मी आखी ती रेड लाईट एरिया ही पूर्णपणे फवारून दिली. त्यानंतर कमिशनर ऑफिस असेल, DSP ऑफिस असेल, SP ऑफिस असेल, स्थानिक सगळ्या शिवाजीनगरमधल्या पोलीस चौक्या असतील, काही संस्था असतील, ह्या सगळ्या लोकांनी माझ्याकडनं मी हे काम करतो हे सगळं व्हिडिओवर, व्हॉट्सअपवर सगळं दिसत होतं. म्हणून तर त्यांनी कॉल करून माझ्याकडनं ही सगळी कामं करून घेतली. मला त्यांनी तशी सर्टिफिकेट्स दिलेली आहेत की तू करोनाच्या काळामध्ये खूप चांगलं काम केलं. आमच्या भागामध्ये जे गरजू लोक आहेत, शिवाजीनगरमध्ये जी गरजू लोक आहेत, त्यांना रेशनिंगची जी किट दिली ना, तर त्याची मी किंमत सांगणार नाही, मी लोकांच्या भावना दुखावणार नाही. पण जे किट होते ना आमचे, ते अतिशय सगळ्यात चांगले आणि भारी किट सगळ्या रेशनिंगचे जे माझ्याकडे होते. 20-20 हजार किट दिलेच आहे मी. 20-20 हजार किट दिले. त्यानंतर आम्ही भाजीची किट 10-10 दिवस, 8-8 दिवस भाजी पुरेल असं आम्ही हडपसरची मंडई करायचो, पाठेची मंडई करायचो, मार्केट यार्ड. त्यानंतर आम्ही 100 महिला इकडे आमच्या एका हॉलमध्ये ती भाजी निवडून पॅकिंग करून 4च्या पुढे टेम्पोनी प्रत्येक घरामध्ये, आमच्या गोखलेनगरमध्ये येऊन विचारा ना, प्रत्येक घरामध्ये 13 किलो भाजीचं पाकिट होतं. 13 किलो वेगळ्या भाज्या होत्या. अशा 15-15, 20-20 हजार आम्ही बॉक्स केले. ते बॉक्स आहेत ना, बॉक्सचं डिझाईनसुद्धा आमच्याकडे अजून ते बघायला मिळेल तुम्हाला. आमची औषधं फवारणी असतील, लोकांच्या घरातल्या ज्या काही समस्या असतील, करोना काळातले जे काही औषध उपचार असतील, काही बेड्स असतील ते उपलब्ध करून देणं, हे सगळं मी केलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी मला
पोलीस कमिशनरांनी सुद्धा मला त्याच्या संदर्भातली शाबासकी दिलेली आहे की एवढं मोठं काम केलं आहे म्हणून. आणि आम्हाला दुसरी गोष्ट म्हणजे आमचं हे सगळं काम बघून पोलीससुद्धा आम्हाला अडवत नव्हते की हे तुम्ही चांगलं काम करताय, जा करा, लोकांना त्याची गरज आहे म्हणून. मित्रांनो, अशाच पद्धतीचे जे काही आरोप प्रत्यारोपाच्या फैरी आहेत त्याच्याबद्दल आपण उमेदवारांनाच थेट विचारणार आहोत आणि त्यांच्याकडनंच उत्तर आपल्या बातमी.इन या न्यूज चॅनलवर आपल्याला बघायला मिळणार आहे. धन्यवाद बापू. धन्यवाद. धन्यवाद.